श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 5। प्रभू रामचंद्राच्या अभिषेकाची पूर्ण तयारी। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। पुढे नाथ महाराज म्हणतात की गुरुपुष्य अमृत योग साधून राज्याभिषेक करण्यासाठी जो बुद्धीचा सागर, जो विचाराने चांगला असा सुमंत प्रधान श्री दशरथ राजाला उठविण्यास आले आणि राज्याभिषेकाची वेळ समीप आली आहे, तुम्ही उठा असे म्हटल्यावर राजा दशरथ श्रीराम आता त्याला कळाले तर तो लगेच वनवासात जाईल, कुण्या तोंडाने श्रीरामाकडे जाऊ असा विचार करून मूर्छित झाले। आणि जवळ असलेली कैकेयी सुमंत प्रधानाला म्हणते, राजाला झोप लागली आहे आणि राजाने मला आज्ञा दिली की रामाला बोलावून आणा, आता तुम्ही लवकरात लवकर श्रीरामाला घेऊन या असे म्हणते। इकडे गुरु वशिष्ठ अभिषेकाची सामुग्री घेऊन मंडपात येतात आणि सुमंताला म्हणतात की राजाला उठवून घेऊन या म्हणून इकडे उमराचे पीठ करून त्याचे फळ करून वाघाचे कातडे टाकून त्या सिंहासनाला सर्व काही सोन्याचे हार करून सजवले, सोन्याची गाय ठेवण्यात आली आणि सप्तपुऱ्यांचे पाणी आणण्यात आले आणि 7 कुश, 7 प्रकारे माती, 7 प्रकारचे ऋषी त्या ठिकाणी आणले आहे। पांढऱ्या रंगाचे छत्र लावण्यात आले, अभूतपूर्व अशा प्रकारची तयारी करण्यात आली व त्यात दही, दुधाने, तुफाने व मधाने भरलेले कुंभ डोक्यावर घेऊन अष्टकन्या उभ्या टाकल्या। अशा प्रकारे सर्व सामुग्री तयार करून तिथे ब्राह्मण येऊन थांबले होते आणि वसिष्ठाने सांगितल्याप्रमाणे सुमंत पुन्हा राजाकडे गेले आणि गुरुने आज्ञा दिली आहे, राजा तुम्ही ताबडतोब या असं सुमंताने पुन्हा नमन करून निघत असताना राजा दशरथ म्हणू लागले, आता काय करावे, माझे काळे तोंड गुरुला कसे दावू असे म्हणत मूर्छा आली। ते पाहून सुमंत दचकले। त्यावेळी कैकेयी म्हणते की हे सुमंता, मला पूर्वी 2 वर दिले होते, भरताला गादी व रामाला वनवास, दुसरे काही मागितले नाही, आणि आता सुमंता आता जावा आणि माझ्या भरताच्या अभिषेकाची तयारी पूर्ण करा असं म्हटल्यावर सुमंत कपाळाला हात लावून खाली बसले। त्यावेळेस कैकेयीला बोलतात, काय तुला दुर्बुद्धी सुचली आणि हे श्रीराम सर्वांना आवडतो म्हणून रामाचा द्वेष करायचे असे म्हणतात आणि सुमंत मनाशी विचार करतात। त्यावेळेस राजा दशरथ आज्ञा देतात की रामाला माझ्या जवळ घेऊन या। त्यावेळी सुमंत रामांच्या महालात येतात। श्रीरामांचे महाल कैलासाला सुद्धा फिके पाडेल असे दिसू लागले। 4 वेद येऊन बोलू लागले, सरस्वती गायन करू लागली, असा सुंदर महाल सुमंताला दिसला। सर्व प्रकारचे वेली झाडे शोभून दिसू लागले। त्यावेळी सुमंत श्रीरामाला भेटण्यासाठी आत जाऊ लागले। जात असताना 7 आवरण ओलांडून रामाची भेट घ्यावी लागते। ते 7 आवरणाचे वर्णन नाथ महाराज पुढे करत असताना म्हणतात, कळी काळाला सुद्धा प्रवेश करता येत नाही असे द्वारपाळ होते। अशा श्रीरामाचा महाल बघितल्यानंतर सुमंत मागील सर्व दुःख विसरला। आता पहिल्या द्वारी रथ सोडून छत्र चामरे, दुसऱ्या द्वारी पायातील वहन हे, तिसऱ्या द्वारी आणि चौथ्या द्वारी पैसा सोडला, 5व्या द्वारी स्वार्थ सोडला, 6व्या द्वारी संसाराचा स्वाद सोडला आणि 7व्या द्वारी मीपणा सोडला। एवढे 7 द्वार ओलांडून सुमंत श्रीरामाजवळ आला। भाव तो राजभवन श्रवण, ते द्वार साधन हे दुसरे, त्याच ठिकाणी नित्य असे ज्ञान, चौथा मनन करणे आणि 5वा त्याचा आधार घेऊन निजध्यास आणि 6वा वैराग्य आणि एवढे झाल्यावर 7वा तो साक्षात्कार
अशा मार्गानेच श्रीरामाची भेट होत असते, नाहीतरी होणार नाही. असा सुमंत प्रधान श्रीरामाजवळ येतात त्यावेळेस प्रभूचे रूप अनुपम्य असे दिसू लागले. श्रीराम हा राजीव लोचन अजानुभव आणि मुखोट कुंडले असणारा, गळ्यामध्ये निज पदक आणि आकाशातील वीज कासेमध्ये आली असा पितांबर चमकू लागला. अशा सावळ्या अंगाचे सुगंध सुहास दरवळू लागला व कपाळाला चंदनाचा टिळा लावलेला राम सुमंताला दिसला. त्यावेळी सुमंताला आनंद झाला आणि या श्रीरामाचा व सीतेची जोडी शोभू लागली. त्यावेळी सुमंत बोलतात की हे राम, तुम्हाला एकांतात बोलण्यासाठी राजा दशरथाने बोलावले आहे. असं म्हटल्यावर सीतेला वाटू लागले की रामाला राजा करण्यासाठी बोलावले आहे. असा विचार करते तेव्हा श्रीराम निघाले. सुमंताने दारामध्ये दिव्य असे रथ उभा केला व श्रीराम व लक्ष्मण दोघी रथामध्ये बसून थाटामाटात निघाले आणि श्रीरामाचा जय जयकार करू लागले. त्यावेळेस मला राम दिसेल का म्हणून आपल्या माडीवर जाऊन बघू लागले आणि सर्वांना आनंद होऊ लागला. त्यावेळेस बाहेरील आवाज ऐकून राजा रडू लागला आणि म्हणू लागला, आता काय म्हणून श्रीरामाला तोंड दाऊ. असा विचार करू लागले आणि जो राम जगाला प्रिय आहे अशा रामाला घरातून विरोध होऊ लागला. काय करावे असा विचार पुन्हा पुन्हा राजा दशरथ करू लागले. आणि त्याच वेळी श्रीराम राजा दशरथाजवळ येऊन राजाला नमन करून व कैकेयी माथेला नमन करून पाया पडू लागले. आणि त्यावेळेस कैकेयी श्रीरामाला आशीर्वाद देते, रामा विजयी होशील असा शब्द कैकेयीच्या मुखातून निघाले आणि तेच शकून गाठ श्रीरामाने बांधले. असा उल्हास श्रीरामांचा पाहून राजा मूर्छा येऊन खाली कोसळले, पुन्हा सावध झाले आणि रामाला बोलावे काय करावे अशी अवस्था झाली आणि डोळ्यावाटे पाणी येऊ लागले. पण श्रीरामाला बोलण्याची हिम्मत होईना. त्यावेळी कैकेयीस राम म्हणतात, आई माझ्या पित्याला काय झाले, काय माझ्या हातून काही अपराध झाला का, मला सांग आई म्हणून राम विचारतात. तेव्हा सुमंताने तर मला वडील बोलावू लागले आहेत म्हटले आणि इथे अशी अवस्था काय बरी झाली आहे, मला सांग आई म्हटल्यावर कैकेयी बोलते, हे रामा तुझ्या वडिलाला काही झाले नाही, मीच मला 2 वर मागितले आहे. ते म्हणजे एका वराने भरताला गादीवर बसवावे आणि दुसऱ्या वराने रामा तुला वनवासात पाठवावे. असे म्हटल्यानंतर ही स्थिती झाली आहे असे कैकेयी बोलते आणि नाथ महाराज इथेच अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.